हॅलो स्टुडंट्स, आज आपण SY BCom सेमिस्टर 4 मधील सब्जेक्टचं नाव आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग। याच्यामधील युनिट नंबर 2 अब्सॉर्प्शन ऑफ कंपनीज मधील पेज नंबर आहे 2.31 इलिस्ट्रेशन नंबर 3। तर सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया। क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय ते पहा। सर्वात प्रथम आपल्याला परचेज कन्सिडरेशन काढायचं असतं। म्हणजे काय तर कंपनी किती रुपयाला खरेदी केलेली आहे ते आपल्याला शोधायचं असतं, म्हणजे त्याला आपण म्हणतो परचेज कन्सिडरेशन, खरेदीची किंमत। तर सर्वात प्रथम आपण बघूया द बॅलन्स शीट ऑफ ॲपल लिमिटेड अचलपूर ॲज ऑन 31 मार्च 2020 वॉज ॲज फॉलोज। बॅलन्स शीट दिलेली आहे, इथं ॲसेट आहे आणि इथं लायबिलिटीज आहेत। ॲसेट मध्ये काय काय दिलंय ते तुम्ही पेज नंबर 2.31 वर दिलेला आहे। Apple Limited was absorbed by Banana Limited, Belapur on the following terms। म्हणजे Apple Limited was absorbed by Banana Limited, म्हणजे याचा अर्थ Banana Limited न Apple Limited ला, थोडंसं नीट समजून घ्या, कोणी कोणाला टेकन केलेला आहे तर Banana Limited न Apple Limited ला खरेदी केलेला आहे। तर Banana Limited ही न्यू कंपनी आहे किंवा तिनं काय केलेलं आहे, Apple Limited ला खरेदी केलेला आहे। आणि खाली सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंट नंबर 1 आपल्याला सांगितलंय ॲपल लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस अगेन्स्ट इट्स ओन रिझर्व। म्हणजे त्यांनी काय सांगितलं, त्यांचा जो जर्नल रिझर्व आहे इथं 64,000 याच्यामधून ते राईट ऑफ करणार आहेत, म्हणजेच ते देऊन टाकणार आहेत, ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस कमी करणार आहेत। तर ते कशातून देणार आहेत तर ओन रिझर्व मधून, जर्नल रिझर्व मधून देणार आहेत असं सांगितलेलं आहे। म्हणजे आता बघा आपण परचेज कन्सिडरेशन कशाचं काढतो तर बनाना लिमिटेड काय करणार आहे, ॲपल लिमिटेडला जी ॲसेट घेऊन त्याच्या बदल्यात जे देणार आहे ते काढत असतो, त्याला आपण परचेज कन्सिडरेशन म्हणतो। बट इथं परचेज कन्सिडरेशन मध्ये ही ऍडजस्टमेंट येणार नाही, कारण ॲपल लिमिटेडनं स्वतःचे जे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस होते ते जर्नल रिझर्व मधून दिलेले आहेत, त्याच्यामुळे इथं परचेज कन्सिडरेशन मध्ये येणार नाही। परचेज कन्सिडरेशन मध्ये काय येतं तर बनाना लिमिटेड ॲपल लिमिटेडच्या कोणकोणत्या ॲसेट टेकन केलेले आहेत ते इथे येईल, आणि जर लायबिलिटी पेड केली असेल तर ते ह्या साईडला लेस होतं, आणि जी परचेज कन्सिडरेशन येईल किंवा जी खरेदीची किंमत येईल त्याच्यातून ती डिस्चार्ज करणार आहे। म्हणजे काय काय देणार आहे बनाना लिमिटेड ॲपल लिमिटेडला ॲसेट घेतल्यानंतर त्याच्या बदल्यामध्ये, खरेदीच्या किमतीच्या बदल्यात जे देणार आहे ते ह्या साईडला येतं। पण आता हे काय केलेलं आहे, ॲपल लिमिटेडनं स्वतःचे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस होते ते ओन रिझर्व मधून पेड केलेलं आहे, त्याच्यामुळे हे परचेज कन्सिडरेशन मध्ये ऍडजस्टमेंटचा इफेक्ट होणार नाही। त्याच्यानंतर सांगितले बनाना लिमिटेड रिव्हॅल्यूड द ॲसेट्स ऑफ ॲपल लिमिटेड ॲज अंडर। म्हणजे बघा आता सांगितलंय बनाना लिमिटेड आहे, तिनं काय केलं, ॲपल लिमिटेडच्या ॲसेट्स टेकन केलेले आहेत ते आपल्याला इथं पुट करायचे आहेत, पण कोणत्या किमतीला तर ते रिव्हॅल्यूड केलेलं आहे, पुनर्मूल्यांकन केलेलं आहे। तर त्याने काय केले बघा, लँड अँड बिल्डिंग परचेज केलेली आहे किंवा टेकन केलेली आहे, कोणी घेतली बनाना लिमिटेडनं, कोणाची ॲपल लिमिटेडची, काय घेतलं लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग। इकडे ॲसेट घेतली की ह्या बाजूला लिहायचं, कितीला घेतलेली आहे 1,50,000। तर तुम्ही डायरेक्ट बाहेर लिहू शकता 1,50,000, 1,50,000। त्याच्यानंतर सांगितलेलं आहे प्लांट अँड मशिनरी 1,04,000, प्लांट अँड मशिनरी 1,04,000, 1,04,000। त्याच्यानंतर स्टॉक घेतलेला आहे 1,20,000, 1,20,000। त्याच्यानंतर सांगितलंय अँड डेटर्स ऍट बुक व्हॅल्यू। बुक व्हॅल्यू म्हणजे जी मूळ किंमत आहे त्याच किमतीला, जी बॅलन्स शीटला दिलेली आहे त्या किमतीला बॅलन्स शीटला दिलेली आहे 42,000, म्हणून इथे लिहिणार आहे मी डेटर्स 42,000। बुक व्हॅल्यू मीन्स बॅलन्स शीटला जी ॲसेटला जी किंमत दिलेली आहे त्याच किमतीला, ऍट बुक व्हॅल्यू। बनाना लिमिटेड टूक ओव्हर द ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ ॲपल लिमिटेड। आता याचा अर्थ काय आहे नीट समजून घ्या, हे ऍडजस्टमेंट खूप महत्त्वाचे आहे। त्याने असं सांगितलेलं आहे
की जी ऍसेट आणि लायबिलिटीज आहेत, ह्या ज्या ऍसेट्स आहेत त्या सगळ्या ऍसेट असं लिहिलंय की बनाना लिमिटेड टूक ओव्हर द ऍसेट्स अँड लायबिलिटी ऑफ ऍपल लिमिटेड. म्हणजे काय केलं त्यांनी, सगळ्या ऍसेट बघा आपण काय काय हे जर रिव्हॅल्युएशन झालं म्हणजे ह्याची किंमत बदलली, पण बाकीच्या आहेत त्या ऍज इट इज किमतीला घेतलेल्या आहेत. लँड अँड बिल्डिंग घेतलं, प्लांट अँड मशिनरी घेतलं, स्टॉक घेतलं, डेटर्स घेतलं. आता इथं कॅश पण येणार आहे, कॅश ऍट बँक, कारण त्यांनी ऑल ऍसेट घेतलेले आहेत. त्यांनी सांगितलं की ऍसेट घेतलेले आहेत आणि लायबिलिटी पण पेड केलेल्या आहेत. तर ऍसेट आहेत 14,400. कॅश पण येणार आहे, पण ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस ही ऍसेट नाही, कारण ते एक्सपेन्सेस आहेत प्रीपेड एक्सपेन्सेस किंवा आपण त्याला जे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वगैरे, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नाही म्हणता येणार, प्रीपेडच आहेत ते. तर ते एक्सपेन्सेस आहेत, ते ऍसेट नाही, म्हणून ते इथं येणार नाही. कारण इथं काय घेते ते बनाना लिमिटेड कंपनी ही फक्त ऍसेट टेकन करते आणि लायबिलिटी पेड करते. तर आपल्याला काय करायचं आहे, एवढ्याच ऍसेट आहेत की ज्या आपल्या बॅलन्स शीटला पण तेवढ्याच ऍसेट आहेत, फक्त ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस ही ऍसेट नाही. म्हणून याची आपण टोटल करू. त्याची टोटल करून बघा किती येते. त्याची टोटल आहे 4,30,400. 4,30,400 हे झाली टोटल ऍसेट, टोटल ऍसेट्स. आता आपल्याला ह्याच्यातून करायचं आहे लेस लायबिलिटीज. लायबिलिटी, आता ह्याच्यामध्ये दोन लायबिलिटीज आपल्याला बॅलन्स शीटला दिसत आहेत. त्या कोणत्या आहेत बघा, इथं सांगितलेलं आहे बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. ह्या दोनच एक्सटर्नल लायबिलिटीज आहेत. आणि शेअर्स कॅपिटल, जर्नल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस हा ओन असतो, ओन लायबिलिटी आहे, त्यांची स्वतःची लायबिलिटी आहे ती, किंवा इंटरनल लायबिलिटी म्हणतो आपण त्याला. म्हणून इथं क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलच येईल, दोनच ऍसेट आहेत. आणि बुक व्हॅल्यूला दिलेले आहेत, बिल्स पेबल आहे 42,400, बिल्स पेबल 42,400 अँड क्रेडिटर्सची व्हॅल्यू दिलेली आहे 70,000. दोघांची टोटल करून आपण बाहेर काढूया. दोनच लायबिलिटीज आहेत की ज्या बाहेरचं देणं आहे, त्या इंटरनल लायबिलिटी तर घ्यायच्या नसतात, म्हणून आपण घ्यायचं नाही. तर ह्याची टोटल आहे 1,12,400. आता बघा मी काय लिहिलेलं आहे, लेस लायबिलिटीज. ह्या ऍसेटच्या टोटल मधून आपल्याला काय करायचं आहे, ही लायबिलिटी लेस करायची आहे. म्हणजे खाली आन्सर बघा किती येते, 3,18,000. ही आहे आपली परचेस कन्सिडरेशन. देअरफॉर परचेस कन्सिडरेशन हे आपली परचेस कन्सिडरेशन आहे. तर आपल्याला काय सांगितलंय बघा, पुढे क्वेश्चन रीड करा, अजून पुढे झालेला नाहीये. पुढे सांगितलेलं आहे त्याने, इथपर्यंत आपण रीड केला होता. अँड ऍग्रीड टू डिस्चार्ज. आता डिस्चार्जच्या साईडला यायचं, द परचेस कन्सिडरेशन इन 2,600 शेअर्स, 2,600 शेअर्स, 2,600 shares of ₹100 each at ₹110 per shares and balance in cash. त्यांनी काय सांगितलंय, 2,600 शेअर्स दिले ऍट ₹110 ला, 110 रुपयाला. म्हणजे 2,600 शेअर्स 110 रुपयाला एक शेअर्स. तर ह्याचं तुम्ही इंटू करा किती येते बघा. खरेदी कितीला केली ऍपल लिमिटेडला, बनाना लिमिटेडने 3,18,000 ला. तर ऍपल लिमिटेड बनाना लिमिटेड 3,18,000 रुपये ऍपल लिमिटेडला देणार आहे, जी खरेदीची किंमत आहे. पण काय झालं, त्यांनी काय केलं, 2,600 आणि इंटू 110. म्हणजे तुम्हाला असं करायचं आहे, 2,600 नंबर ऑफ शेअर्स आहेत, एक शेअर्स 110 रुपयाला. तर किती रुपीज झाले बघा, 2,86,000. म्हणजे किती शेअर्स मिळाले, 2,86,000. खरेदी कितीला केली, 3,18,000 ला. दिले किती शेअर्स, 2,86,000. आणि सांगितले रिमेनिंग बॅलन्स इन कॅश.
कॅशमध्ये त्याने रिमेनिंग बॅलन्स दिला, म्हणजे द्यायला पाहिजे. खरेदीची किंमत आहे 3,18,000, त्याच्यातून शेअर्स दिले 2,86,000. दोघांचा लेस करा, जो डिफरन्स येईल त्याला नाव द्या 32,000. बॅलन्स किती आला 32,000 ती देणार आहे कॅशमध्ये. डिफरन्स कशामध्ये देणार आहे कॅशमध्ये. समजलं का बघा. ही झाली खरेदीची किंमत. बनाना लिमिटेडनं 3,18,000 रुपयाला ऍपल लिमिटेडला खरेदी केलं आणि ऍपल लिमिटेडला बनाना लिमिटेडनं 3,18,000 रुपये द्यायला पाहिजेत, पण तिनं काय केलं, ह्या खरेदीच्या किमतीच्या बदल्यात 2,86,000 शेअर्स दिले आणि जो रिमेनिंग बॅलन्स होता तो म्हणजे हा काय केलं कॅशमध्ये दिला. म्हणून आपण दोन्ही साईडला इक्वल करू 3,18,000. बघा याची टोटल केली तर 3,18,000 येईल. आता आपल्याला काय करायचं आहे, ही सगळ्यात पहिलं हे वर्किंग नोट आहे. वर्किंग नोट. तर बघा ही जी परचेस कन्सिडरेशनची प्राइस काढली, ह्याच्या आपल्याला 2 एंट्र्या करायच्या असतात. ह्या अमाऊंटच्या आपल्याला 2 एंट्र्या करायच्या असतात. त्या एंट्र्या कशा आहेत तर ह्याची एंट्री, पहिली एंट्री अशी होते की न्यू कंपनी कोण आहे, म्हणजे खरेदी करणारी कंपनी आहे बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेड अकाउंट डेबिट. इथं नाही करायचं, मी फक्त समजवते. 3,18,000 ही एक एंट्री होणार आहे टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट 3,18,000 ही पहिली एंट्री होणार आहे. आणि दुसरी एंट्री होणार आहे बघा ह्याची एक एंट्री. आणि दुसरी एंट्री होणार आहे पीसीच्या बदल्यात, ह्याला आपण शॉर्टकट मध्ये पीसी म्हणतो. पीसीच्या बदल्यात काय दिलेलं आहे शेअर्स आणि कॅश. जे दिलं तो अकाउंट डेबिट होतो, इक्विटी शेअर्स किंवा इथे शेअर्स म्हणू आपण. शेअर्स कॅपिटल, शेअर होल्डर अकाउंट लिहू आपण. शेअर होल्डर अकाउंट डेबिट. कॅश और बँक म्हणू, कारण नुसतं कॅश नसतं, म्हणून कॅश और बँक अकाउंटच ओपन करायचं आहे. हा पण डेबिट झाला. शेअर्स कितीचे आहे 2,86,000 आणि कॅश आहे 32,000 टू बनाना लिमिटेड. ह्या दोघांची टोटल केली तर एवढी येते. ह्या तुम्हाला 2 एंट्र्या, ह्या ह्याच्यासाठी ह्या 2 एंट्र्यासाठी आपल्याला परचेस कन्सिडरेशन काढावं लागतं. म्हणजे तुम्हाला ह्या क्वेश्चन मध्ये कंपनी किती रुपयाला विकली गेलेली आहे आणि बनाना लिमिटेडनं ऍपल लिमिटेडला किती रुपयाला खरेदी केलं ते दिलेलं नव्हतं, म्हणून आपण ते वर्किंग नोट करून काढलेलं आहे. आणि त्याच्या ह्या 2 एंट्र्या तुम्हाला क्वेश्चन मध्ये तयार करायच्या आहेत. तर हे होतं वर्किंग नोट आहे ही. ह्या 2 एंट्र्या तुम्ही लक्षात ठेवा. इथपर्यंत तुम्हाला वर्किंग नोट करायचे आहे. आणि या 2 जर्नल एंट्र्या आहेत की ज्या तुमच्या जे आपण सोल्युशन करणार आहे त्याच्यामध्ये ह्या 2 एंट्र्या आपण फुलफिल करायच्या आहेत. तर मी आता नेक्स्ट सगळे अकाउंट ओपन करणार आहे. आता आपण आपल्याला जे अकाउंट ओपन करायला सांगितलेले आहेत ते आपण ओपन करून घेऊया. इथं सांगितलेलं आहे प्रिपेअर रिअलायझेशन अकाउंट, बनाना लिमिटेड अकाउंट, बँक अकाउंट अँड शेअर होल्डर्स अकाउंट इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड अँड पास ओपनिंग जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ बनाना लिमिटेड. अजून आपल्याला जर्नल एंट्री पण करायच्या आहेत. तर मी इन द बुक्स ऑफ ॲपल लिमिटेड त्याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट किंवा तुम्ही शेअर होल्डर म्हणलं तरी चालेल, बनाना लिमिटेड अकाउंट अँड कॅश और बँक अकाउंट असे मी ओपन केलेले आहेत. सर्वात प्रथम आपण काय करायचं आहे, आपण पीसी मध्ये ज्या ज्या ऍसेट तुम्ही पीसी मध्ये घेतलेले होते किंवा परचेज कन्सिडरेशन मध्ये घेतलेल्या होत्या त्या सगळ्या ऍसेट तुम्ही इथं घ्यायच्या आहेत आणि त्याला म्हणायचं आहे टू सन्ड्री ऍसेट्स. सन्ड्री ऍसेट्स. कोणकोणत्या ऍसेट आपण परचेज कन्सिडरेशन मध्ये घेतलेल्या होत्या, सगळ्या घेतल्या होत्या. लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स आणि कॅश ॲट बँक. पण पीसीला आपण काय केलेलं होतं, इथल्या अमाऊंट घेतलेल्या होत्या. आता आपल्याला नाव पीसी मधली घ्यायची आहेत, म्हणजे सगळ्या ऍसेट
इथं सांगितलेलं आहे सगळ्या ॲसेट टेकन केलेल्या होत्या, म्हणून मी इथं लिहिणार आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. आता नीट लक्षात ठेवा, पीसीला आपण वेगळ्या खालच्या अमाऊंट घेतलेल्या होत्या किंवा परचेस कन्सिडरेशन जेव्हा आपण फाइंड केलं तेव्हा आपण ऍडजस्टमेंट मधल्या अमाऊंट घेतलेली होती. आता आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा रिअलायझेशन अकाउंटला पूर्ण बॅलन्स शीटचं पोस्टिंग करायचं आहे ते पण क्रॉस. बघा इकडे ॲसेट आहे तर ह्या साईडला तुमच्या काय होणार आहे, क्रॉस पोस्टिंग येणार आहे. लँड अँड बिल्डिंग अमाऊंट घेताना मग ती इथली घ्यायची आहे बॅलन्स शीटची 1,40,000. हे लक्षात ठेवा. पीसीला वेगळी अमाऊंट होती, तिथं पीसीला किंवा परचेस कन्सिडरेशनला 1,50,000 होती आणि आता मी कोणती अमाऊंट घेतली 1,40,000. तर ह्या बॅलन्स शीटच्या ऍसेट्स आपल्याला पोस्टिंग करायचं आहे. पण कोणत्या ऍसेट की जेवढ्या पीसी मध्ये तुम्ही नावं लिहिलेली होती ती सगळे नेम्स त्या सगळ्या ऍसेट्स इथं पुट होणार आहेत. प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरी अमाऊंट इथली येणार आहे 1,10,000. 1,10,000. नंतर आहे स्टॉक. स्टॉकची अमाऊंट आहे 98,000. त्याच्यानंतर येणार आहे डेटर्स. डेटर्सची अमाऊंट येणार आहे 42,000. आणि त्याच्यानंतर आहे कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक अमाऊंट आहे 14,400. 14,400. एवढ्याच ॲसेट होत्या की ज्या तुमच्या पीसी मध्ये पण हीच नावं होती, तेच नेम मी इथं पुट केलेले आहेत, फक्त अमाऊंट वेगळे आहेत. आपण सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे. मग ही ॲसेट बनाना लिमिटेडनी घेतलेली होती. कोणकोणत्या ॲसेट घेतल्या होत्या बनाना लिमिटेडनं, तर प्लांट अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश ॲट बँक आपण पीसी मध्ये पाहिलेलं आहे. तर जेवढ्या ॲसेट पीसी मध्ये घेतलेल्या होत्या तेवढ्याच ॲसेट आपण इथं पुट केल्या. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथं ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेसचं पोस्टिंग करायचं राहिलेलं आहे, पण त्याला ऍडजस्टमेंट आहे म्हणून तुम्ही इथं स्टार करून ठेवू शकता. त्याला असं सांगितलेलं आहे की पहिलीच ऍडजस्टमेंट आहे, ॲपल लिमिटेड ॲग्रीड टू राईट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट अगेन्स्ट इट्स ओन रिझर्व्ह. ओन रिझर्व्ह मधून त्यांनी ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेसची अमाऊंट राईट ऑफ केलेली आहे किंवा पेड केलेली आहे. तर आपण ॲसेटला फक्त एकच नाव राहिलेलं आहे, त्याचं आपण पोस्टिंग थोड्या वेळानंतर करूया. आता बघा आपण काय करायचं आहे, इथं जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे बिल्स पेएबल, इथं तुम्हाला दिसत असेल बघा बिल्स पेएबल आहे आणि दुसरं आहे क्रेडिटर्स. ह्या दोन लायबिलिटीज थर्ड पार्टी लायबिलिटीज आहेत, त्या इथं पुट करायच्या आहेत. त्याला म्हणायचं आहे बाय सन्ड्री लायबिलिटीज. दोन आहेत, एक आहे बिल्स पेएबल की जे तुम्ही पीसी मध्ये घेतलेले आहेत त्याच लायबिलिटीज इथे घ्यायच्या आहेत, फक्त अमाऊंट वेगळी. बिल्स पेएबल अँड क्रेडिटर्स. इथं अमाऊंट कुठली घ्यायची आहे तर बॅलन्स शीटची अमाऊंट घ्यायची आहे 42,400. 42,400 आणि क्रेडिटर्स आहेत 70,000. इथल्या अमाऊंट आपण पुट केल्या आणि ही नावं तुमच्या पीसी मध्ये होती ती सगळी नावं इथं आलेली आहेत. आता बघा सगळ्याचं पोस्टिंग करायचं आहे. ह्याचं पोस्टिंग झालं, ह्याचं झालं. आता ह्याच्यामध्ये काय राहिलंय बघा, इक्विटी शेअर्स किंवा शेअर कॅपिटल आहे 2 लाख. तर आपल्या इथे शेअर होल्डर अकाउंट आहे, क्रॉस पोस्टिंग येतं म्हणून ह्या क्रेडिट साईडला येईल. इथं म्हणायचं आहे बाय बॅलन्स किंवा शेअर कॅपिटल म्हणलं तरी चालेल. इथं तुम्ही असं पण म्हणू शकता शेअर कॅपिटल. मी इथे शेअर कॅपिटलच म्हणते बॅलन्स म्हणण्यापेक्षा शेअर कॅपिटल, कारण हे अकाउंटचं नाव येत नाही, हा शेअर होल्डर अकाउंट आहे म्हणून शेअर कॅपिटल किती होतं तर 2 लाख रुपीज. क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेला आहे 2 लाख रुपीज काय आहे शेअर कॅपिटल आहे. त्याच्यानंतर दिलाय जर्नल रिझर्व्ह, जे ओन आहे स्वतःची लायबिलिटी आहे ती स्वतःच्याच अकाउंटला पुट करायची. इथं लिहायचं आहे जर्नल रिझर्व्ह. बट आता जर्नल रिझर्व्हच्या अमाऊंट मधून त्यांनी सांगितलेलं आहे ऍडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस राईट ऑफ करायचे आहेत, म्हणून
जर्नल रिझर्वची अमाऊंट आहे 60,000 आतमध्ये लिहा आणि त्याच्यातून लेस करा ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस. किंवा तुम्ही त्याला ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस लेस करायचे आहे. ते अमाऊंट आहे 32,000. लेस करून बाहेर काढा किती येते बघा 32,000. म्हणजे हे 60,000 मायनस 32,000 केल्यानंतर आन्सर येतं 32,000. ही ऍडजस्टमेंट होती म्हणून असं झालेलं आहे, नाहीतर जर्नल रिझर्व इथं आला असता 60,000. समजलं का बघा, कारण त्याला एक ऍडजस्टमेंट होती. त्याच्यानंतर अजून एक राहिले प्रॉफिट अँड लॉस, तर तो पण इथंच येईल बाय प्रॉफिट अँड लॉस. किती अमाऊंट आहे बघा प्रॉफिट अँड लॉसची, सॉरी जर्नल रिझर्व 64 होता, 64,000 जर्नल रिझर्व होता. त्याच्यातून ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस लेस केले 32,000, आन्सर आलं 32,000. प्रॉफिट अँड लॉस आहे 60,000. प्रॉफिट अँड लॉस दिलेला आहे 60,000. तो मी इथं पुट केला, कारण पोस्टिंग करतोय एकदाच होईल, दोनदा होणार नाही. तर हे झालं इथं पोस्टिंग. बघा आता काय राहिलं पोस्टिंगला, हे ॲडव्हर्टायझिंग एक्सपेन्सेस आपण इथं पोस्ट केलं, प्रॉफिट अँड लॉस इथं केला, जर्नल रिझर्व इथं केलं, शेअर कॅपिटल इथं केलं, क्रेडिटर बिल्स पेबल क्रेडिटर झालं आणि ॲसेट पुट केले. आता कशाचं पोस्टिंग राहिलेलं नाही, सगळ्या बॅलन्स शीटचं आपण पोस्टिंग करून घेतलेलं आहे. आता नंतर मग तुम्ही म्हणाला तर झाला का क्वेश्चन, तर नाही. आता आपल्याला पीसीच्या एंट्र्या करायच्या आहेत. पीसीची एंट्री मी तुम्हाला याच्या अगोदर लिहून दिलेली आहे. त्याच्यामध्ये पहिली एंट्री असते बनाना लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. मग इथं येतं बाय बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेड तुम्ही इथं म्हणू शकता परचेज कन्सिडरेशन. परचेज कन्सिडरेशन किती होती अमाऊंट बघा बरं, मी बोर्ड रफ केलेला होता. तर परचेज कन्सिडरेशनची अमाऊंट होती 3,18,000. 3,18,000. तर इथं रिअलायझेशनच्या क्रेडिटला आणि बनाना लिमिटेडच्या डेबिटला लिहायचं आहे टू. ह्या अकाउंटचं नाव इथं आणि ह्या अकाउंटचं नाव इथं. रिअलायझेशन एक्सपेन्स, रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट. तर ब्रॅकेट मध्ये नुसतं पीसी लिहिलं तरी चालू शकतं, तुम्हाला कळायला पाहिजे परचेज कन्सिडरेशन. खरेदीची किंमत होती 3,18,000. झाली पहिली एंट्री. बनाना लिमिटेडच्या डेबिटला रिअलायझेशनचं नाव, रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला बनाना लिमिटेडचं नाव, अमाऊंट होती पीसीची 3,18,000. आता दुसरी एंट्री आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं बघा. आता खूप सोपं आहे लक्षात ठेवायला. बनाना लिमिटेडला त्या डेबिटला रिअलायझेशन आणि जे डिस्चार्ज केलं की जे पीसीच्या तुमच्या डिस्चार्ज साईडला होतं, काय काय दिलेलं होतं, इक्विटी शेअर्स दिलेले होते आणि कॅश दिलेली होती. म्हणून इथं लिहायचं आहे बाय इक्विटी शेअर, इक्विटी शेअर होल्डर अकाउंट, शेअर होल्डर अकाउंट आणि बाय कॅश और बँक, किंवा नुसतं कॅश म्हणलं तरी चालेल, पण कॅश और बँक अकाउंट नेहमी टाका की तो एकदम परफेक्ट असतो. किती दिलं होतं बघा, कॅश दिली होती पीसीला बघा. परचेज कन्सिडरेशनचं वर्किंग मी तुम्हाला याच्या अगोदर दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये शेअर्स होते 2,86,000. 2,86,000 चे शेअर्स दिलेले होते आणि 32,000 ची कॅश होते. डिस्चार्ज मध्ये दाखवलेलं होतं मी. तर बघा आता बनाना लिमिटेडच्या क्रेडिटला काय काय दिलेलं आहे, इक्विटी शेअर होल्डर आणि कॅश. शेअर्स दिलेले आहेत आणि कॅश. तर इक्विटीच्या डेबिट इथं बघा, बनानाच्या क्रेडिटला, तर इक्विटीच्या डेबिटला कोणाचं नाव, बनाना लिमिटेड. बनाना लिमिटेड 2,86,000. अजून आहे कॅश और बँक, मग इथं लिहायचं आहे टू बनाना लिमिटेड.
32,000. मी तुम्हाला बघा मगाशी पीसीच्या खाली 2 एंट्र्या जर्नल एंट्र्या दिल्या होत्या, त्याचं मी लेजर केलेलं आहे. एवढ्या 2 महत्त्वाच्या एंट्र्या होत्या पीसीच्या 2 एंट्र्या तुम्हाला येणं गरजेचंच आहे. पहिली एंट्री होती बनाना लिमिटेड अकाउंट डेबिट 3,18,000 टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट 3,18,000 आणि दुसरी होती डिस्चार्जच्या बाजूची. तर डिस्चार्ज काय काय केलेलं होतं, तर बनाना लिमिटेडच्या क्रेडिटला बनाना लिमिटेड ऑटोमॅटिकली क्लोज होतो, कारण पीसीच्या दोन्ही एंट्र्या तिथंच होतात. रिअलायझेशन अकाउंटला 1 होते आणि बनाना लिमिटेडला 2 एंट्र्या होतात, ही 1 आणि ही 1, 2 एंट्र्या आहेत. तर ह्या तुम्ही समजून घ्या. आता आपल्याला अजून थोडंसं राहिलेलं आहे. मला वाटतं एक ट्रान्झॅक्शन डी मधली एक ऍडजस्टमेंट राहिलेली आहे. ॲपल लिमिटेड पेड इट्स लिक्विडेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹4,000. एक ऍडजस्टमेंट राहिलेली होती आपली. तर ती काय आहे की ॲपल लिमिटेडनं काय केलं, तिचे जे कंपनी बंद करण्यासाठी जे एक्सपेन्सेस आलेले होते ते स्वतःच पेड केलेले आहेत. म्हणून इथं म्हणा कॅश ऑर बँक अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहा काय सांगितलं, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस अमाउंट आहे 4,000. लिक्विडेशन एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस होते 4,000. रिअलायझेशनच्या डेबिटला आणि कॅश गेली म्हणून बँक अकाउंटच्या क्रेडिटला इथं म्हणा रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेट मध्ये लिक्विडेशन एक्सपेन्सेस अमाउंट आहे 4,000. हे झालं रिअलायझेशनच्या डेबिटला कॅशच्या क्रेडिटला. आता आपलं सगळं पोस्टिंग करून झालेलं आहे. आता आपल्याला अकाउंट क्लोज करायचे आहे. पहिला रिअलायझेशन अकाउंट क्लोज करा, त्याचा डिफरन्स इक्विटीला पाठवा. हा ऑटोमॅटिकली क्लोज होतो, हा पहिला क्लोज होऊन जातो. तुम्ही सगळ्यात पहिला हा केला तरी चालेल. 3,18,000च येणार आहे. 3,18,000 ह्या साईडला पण येईल 3,18,000. ऑटोमॅटिकली क्लोज होतो दोन्ही साईडनी. आता हा क्लोज करायचा, ह्याचा डिफरन्स इथं पाठवायचा. हा क्लोज करायचा, ह्याचा डिफरन्स इथं पाठवायचा. कॅश क्लोज झाला की समजायचं आपला आन्सर बरोबर आहे. तर सर्वात प्रथम आपण बघूया रिअलायझेशन अकाउंट क्लोज करूया. टोटल येते 4,30,400. टोटल करायचे आहे, तुम्हाला क्लोज करता येतं. ह्या साईडची टोटल आली 4,30,000. हीच टोटल तुम्हाला इथं लिहायची आहे 4,30,400. आता काय करा, ह्याची टोटल लेस करा. ह्याची टोटल किती आहे बघा, डेबिटची टोटल आहे ती ह्याच्यातून लेस करा. म्हणजे कशी परत एकदा दाखवते, नंतरच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार नाही. तुम्हाला क्लोज करता येतं असं गृहीत धरेन. 42,000 आणि 14,400 प्लस 4,000 ह्याची टोटल बघा किती येते. 4,08,400 ही डेबिटची टोटल आहे. मग काय करायचं आहे, क्रेडिटची टोटल आहे 4,30,400. ही क्रेडिटची टोटल आहे, त्याच्यातून ही डेबिटची टोटल मायनस करायची. डेबिटची टोटल मायनस करा. 22,000 आन्सर इज करेक्ट. ह्याला नाव द्यायचं आहे. नेक्स्ट अकाउंटचं नाव द्यायचं आहे इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. कुठल्या अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आहे, ह्या अकाउंटला. ह्या अकाउंटचं नाव इथं इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. ब्रॅकेट मध्ये लिहा प्रॉफिट 22,000.
32,000 असा आपण प्रॉफिट फाइंड केलेला आहे. आता काय करायचं आहे, हा प्रॉफिट आपल्याला इथं ट्रान्सफर करायचं, ह्याच्या डेबिटला ह्याच्या क्रेडिटला, इथं लिहा बाय रिअलायझेशन अकाउंट, रिअलायझेशन अकाउंट 22,000 असा क्रॉस इफेक्ट होईल. आता ह्या अकाउंटला क्लोज करा. हम्म 86 कुठली साईड जास्त आहे ते बघा. मला वाटतंय ही साईड जास्त येते. ह्या साईडची टोटल जास्त येते. करून बघा किती येते. 1 2 3 0 3 0 2 2 4 7 2 8 9 10 11 3,14,000 व्यवस्थित लिहिते. 3,14,000 ह्या साईडची टोटल आली 3,14,000. हीच टोटल आपल्याला ह्या साईडला लिहायची आहे. 3,14,000 3,14,000 minus 2,86,000. डिफरन्स किती आला. 28,000 हा डिफरन्स आला. ही क्रेडिटची टोटल होती, ही डेबिटची टोटल होती, दोघांचं मायनस केलं, डिफरन्स आला 28,000. त्याला नाव द्या टू बँक अकाउंट. डिफरन्सनी फाइंड केलेल्या अमाउंटला तुम्ही असं स्टार करू शकता. आता हा जो डिफरन्स आलेला आहे तो डेबिटला आलाय. आता बँक अकाउंटच्या क्रेडिटला, बँक अकाउंटच्या क्रेडिटला द्यायचं बाय इक्विटी शेअर होल्डर अकाउंट. आता बँक अकाउंट तुमचा ऑटोमॅटिकली क्लोज होतोय. 8 4 12 32,000 बरोबर आहे. 32,000 आपला बँक अकाउंट क्लोज झालेला आहे. अजून आपला क्वेश्चन संपलेला नाही, अजून आपल्याला आन्सर संपलेला नाही, अजून आपल्याला जर्नल एंट्र्या करायच्या आहेत. आता आपल्याला जर्नल एंट्र्या तयार करायच्या आहेत. तर त्यांनी सांगितलेलं आहे इन द बुक्स ऑफ बनाना लिमिटेड मध्ये जर्नल एंट्र्या पास करा. तर मी इथं जर्नल एंट्रीचा एक टेबल ड्रॉ केलेला आहे. हा आहे जर्नल एंट्री. डेट, पर्टिक्युलर्स, LF लेजर फोलिओ, डेबिट अँड क्रेडिट हे तुम्हाला जर्नल माहिती आहे. तर हे आपण परचेस कन्सिडरेशन अगोदर तयार केलेलं होतं आणि केलेलं आहे. तेच परचेस कन्सिडरेशनच्या आपल्याला एंट्र्या इथं पास करायच्या आहेत. कारण एवढ्या ॲसेट बनाना लिमिटेडने घेतल्या, ह्या लायबिलिटीज पेड केल्या आणि हे डिस्चार्ज केलं. तर हे तुम्हाला मी ह्याच्या अगोदर सांगितलेलं आहे. तर बनाना लिमिटेडनं ॲपल लिमिटेडला 3,18,000 रुपयाला खरेदी केलेला आहे. मग ही परचेस प्राइस आहे, ह्याला आपण परचेस कन्सिडरेशन म्हणतो. त्याची पहिली एंट्री होईल. ती एंट्री कशी होईल बघा. ह्याची एंट्री होईल 3,18,000. पहिली एंट्री ह्याची होईल 3,18,000. तर त्याची एंट्री कशी होईल बघा. परचेस अकाउंट आपला नेहमी डेबिट असतो, तुम्हाला माहित आहे. काय खरेदी केलं तर बिझनेस परचेस. बिझनेस परचेस अकाउंट डेबिट. कितीला बिझनेस परचेस केला. 3,18,000. 3,18,000 कोणी केला. टू लिक्विडेटर ऑफ ॲपल लिमिटेड. कोणी बिझनेस खरेदी केला. ॲपल. कुणाचा केला. ॲपल लिमिटेडचा बिझनेस खरेदी केला. ॲपल लिमिटेड अकाउंट. कितीला केला. 3,18,000 रुपीजला परचेस केला. कोणी. बनाना लिमिटेडनं. ॲपल लिमिटेड ही लिक्विडेटर कंपनी आहे, तिचं लिक्विडेशन झालेलं आहे किंवा ती बंद झाली. आणि कोणी खरेदी केला. बनाना लिमिटेडनं. परचेस अकाउंट डेबिट टू ॲपल लिमिटेड अकाउंट क्रेडिट आहे.
बी, इथं तुम्हाला नरेशन लिहावं लागतं, माहित आहे तुम्हाला. नरेशन लिहायचं आहे. द अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन, द अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन, द अमाऊंट ऑफ परचेज कन्सिडरेशन दिसतंय का बघा. पेएबल देणं आहे. पेएबल आहे टू ॲपल लिमिटेड. Payable to Apple Limited on purchase of their business. On purchase of their business. तर बघा, परचेज कन्सिडरेशनची अमाऊंट ॲपल लिमिटेडला मिळणार आहे, कारण बनाना लिमिटेडनी ॲपल लिमिटेडला खरेदी केलेला आहे, म्हणून ॲपल लिमिटेडला 3,18,000 रुपये बनाना लिमिटेड देणार आहे. ही झाली आपली पहिली ट्रान्झॅक्शन, पहिली जर्नल एंट्री. त्याच्यानंतर बघा, आता आपण पीसी वरूनच जर्नल एंट्री बनवत असतो. ह्या अमाऊंटची आपण पहिली जर्नल एंट्री बनवली. आता दुसरी जर्नल एंट्री कोणकोणत्या ॲसेट घेतलेल्या आहेत आणि कोणकोणत्या लायबिलिटी घेतलेल्या आहेत आणि पीसीची अमाऊंट, असं तुमची ह्याच्यावरून तुमची दुसरी जर्नल एंट्री तयार होणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं कोणकोणत्या ॲसेट टेकन केल्या. ॲसेट कमसिन होते कुणाकडं, तर बनाना लिमिटेडकडे ॲसेट आली आणि लायबिलिटी ही क्रेडिट असते. नेहमी ॲसेटचे बॅलन्स डेबिट असतात, लायबिलिटी क्रेडिट असते. हे तुम्ही शिकलेला आहात, म्हणून मी इथं घेणार आहे लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड. ह्या ॲसेट ह्या अमाऊंटला मी इथं डेबिट करणार आहे आणि बिल्स पेएबल, क्रेडिटर्स ह्या अमाऊंटला मी त्या क्रेडिट करणार आहे. तर बघा, मी इथं काय करते, लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट 1,15,000, 1,50,000. त्याच्यानंतर आहे प्लांट अँड मशिनरी, डेबिट 1,04,000, 1,04,000. त्याच्यानंतर आहे स्टॉक 1,20,000, स्टॉक अकाउंट डेबिट 1,20,000, 1,20,000. त्याच्यानंतर आहे डेटर्स 42,000, डेटर्स अकाउंट 42,000. त्याच्यानंतर आहे कॅश इन हँड अकाउंट 14,400. आता आपल्याला काय करायचं आहे, लायबिलिटीचे आपण क्रेडिट करायचे आहेत, म्हणून तुम्ही इथे लिहा टू बिल्स पेएबल 42,400, बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट साइडला येईल 42,400 आणि नंतर येईल क्रेडिटर्स 70,000 टू क्रेडिटर्स अकाउंट 70,000. आता बघा, दोघांची टोटल सारखी येईल का, नाही येणार, कारण अजून डिफरन्स येतोय. तो डिफरन्स आहे 3,18,000 रुपीजचा. तर त्याला नाव द्यायचं आहे परचेज कन्सिडरेशन टू बिझनेस परचेज म्हणलं तरी चालेल. तर आपण बिझनेस परचेजच म्हणूया, कारण परचेज कन्सिडरेशन अकाउंट नसतो, बिझनेस परचेज. नुसतं परचेज म्हणलं तरी चालेल, पण काय खरेदी केलं तर बिझनेस, गुड्स नाही, म्हणून आपण त्याला म्हणतो बिझनेस परचेजेस.
3,18,000. 3 lakh बिझनेस परचेजेस अकाउंट आहे 3,18,000. आता आपल्याला इथं नरेशन लिहायचे आहे. काय काय टेकन केलं त्यांनी, ऍसेट टेकन केली आणि लायबिलिटी पेड केलेली आहे. म्हणून नरेशन येईल द ऍसेट्स अँड लायबिलिटी टेकन ओव्हर फ्रॉम ऍपल लिमिटेड. शॉर्टकट मध्ये लिहिते ऍसेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर फ्रॉम ऍपल लिमिटेड. ऍपल लिमिटेड कडून ऍसेट अँड लायबिलिटी खरेदी केल्या अँड परचेस कन्सिडरेशन पेएबल अँड purchase consideration payable thereon. ही झाली अशी आपली दुसरी ट्रान्झॅक्शन, दुसरी जर्नल एंट्री. 3च एंट्री होतात. आता तिसरी बघा, ही पहिली होती 3,18,000 ची, दुसरी होती ऍसेट्स मायनस लायबिलिटी आणि पीसी मिळून तुमची ही दुसरी एंट्री झाली. आता तिसरी एंट्री होणार आहे ही. काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले आणि कॅश दिली. पण थोडंसं इथं बघा, इक्विटी शेअर्स दिले त्यांनी सांगितलंय 2,600 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर 100 रुपयाचा होता, म्हणजे किती झाले 220 1 2 3 4 1 2 3 4 2,60,000 ही झालं कॅपिटल. इक्विटी शेअर कॅपिटल आलं 2,60,000. बट त्यांनी तो शेअर्स कितीला दिलाय तर 110 रुपयाला दिलाय. म्हणजे 100 रुपयाचा शेअर्स होता आणि 10 रुपये प्रीमियम होता. त्यांनी सांगितले प्रीमियम म्हणजे वाढावा घेतला 10 रुपये. म्हणजे इथे जे प्रीमियम आहे त्यांनी इंटू करायचं. किती प्रीमियम होता बघा, 10 रुपीज काय होता प्रीमियम होता 10 रुपये. असं मिळून 110 रुपयाला त्यांनी शेअर्स आपल्याला दिलेला आहे. म्हणजे बनाना लिमिटेडनं ऍपल लिमिटेडला 110 रुपयाला शेअर्स विकलेला आहे. मग मूळ किंमत फेस व्हॅल्यू किती होती त्याची, फेस व्हॅल्यू होती 100 आणि 10 रुपये प्रीमियम, असा 110 रुपयाला शेअर्स त्यांनी काय केलेला होता, सोल्ड केलेला होता. म्हणजे 10 रुपये प्रीमियम आणि 100 रुपये फेस व्हॅल्यू, म्हणजे 100 रुपीज फेस व्हॅल्यू 10 रुपीज प्रीमियम. म्हणजे 10 into 26 किती झालं बघा, 26 4 0 येतील. 1 2 3 4 2,600 शेअर्स आहे. इंटू 10 किती येते बघा, 26 1 26 1 2 3 हे झालं प्रीमियम. तर आता आपल्याला इथे एक जर्नल एंट्री होणार आहे तिसरी. तर ह्या अमाऊंटची एक होणार आहे, ह्याची एक होणार आहे आणि ही आहे लायबिलिटी आणि कॅश. तर याची एंट्री कशी होईल बघा, लिक्विडेटर ऑफ ऍपल लिमिटेड टू. आता ऍपल लिमिटेडला लगेच अमाऊंट नका टाकू, अमाऊंट आहे 3,18,000चीच एंट्री होणार आहे. 3,18,000 ला लिक्विडेटर झाले, म्हणजे 3,18,000 रुपये ऍपल लिमिटेडला मिळणार आहे. कुणाकडून, बनाना लिमिटेड कडून. पण पैसे न मिळता त्यांनी काय काय दिलं तर इक्विटी शेअर्स दिले. इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे 2,60,000. म्हणजे टोटल जर तुम्ही ह्याची केली तर 2,86,000 येतं. तर बघा बरं, 10 रुपये प्रीमियम 26 टोटल करून दाखवते 2,60,000 हे आहे कॅपिटल प्लस प्रीमियम आहे 26,000. बघा बरोबर येते का, 2,86,000 येत आहे. 6 8 2,86,000 असे मिळून 2,86,000 दिलेत. तर लिक्विडेटर्स कंपनी 2 इक्विटी शेअर कॅपिटल म्हणा, इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट
किती शेअर्स दिले इथं लिहिलंय बघा, कॅपिटल 2,60,000, क्रेडिटला येईल 2,60,000. इक्विटी शेअर प्रीमियम, प्रीमियम किती होता 26,000, तर तुम्ही इथं म्हणू शकता टू शेअर प्रीमियम. अमाऊंट आहे 26,000. अजून बघा काय दिले, अजून कॅश दिलेली आहे, तर आपण ह्याला म्हणू टू कॅश और बँक, कॅश और बँक अकाउंट. किती कॅश दिली 32,000, म्हणून अमाऊंट येईल इथं 32,000. आता आपल्याला नरेशन लिहायचे आहे. बी 2,600 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each. EQ म्हणजे इक्विटी आणि SS म्हणजे शेअर्स. 2,600 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each at a premium ₹10 पर शेअर, किंवा इच लिहिलं तरी चालेल, पर शेअर. अँड अजून काय दिलं, हे शेअर्स दिले, अँड द बॅलन्स पेमेंट इन कॅश, अँड balance payment in cash. In cash to the liquidator company, to the liquidator ॲज. बघा आता लिक्विडेटर कंपनीला काय केलेलं आहे, कॅश लिक्विडेटर कंपनीला म्हणजे ॲपल लिमिटेडला बनाना लिमिटेडनं इक्विटी शेअर्स आणि विथ प्रीमियम आणि कॅश पेमेंट केलेलं आहे. कशाच्या बदल्यात, तर ॲज परचेस कन्सिडरेशन. ॲज परचेस कन्सिडरेशन अशा पद्धतीनं आपला इथं बघा ह्याचे टोटल करा, दोन्ही साईडचे टोटल किती येते बघा, दोन्ही साईडची टोटल करा, नाही केली तरी चालेल, किंवा आपला हा इथं क्वेश्चन संपलेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.